रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक आहे। पश्चिम रेल्वेवर 36 तासांचा ब्लॉक आहे। लोकलच्या 89 फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहे। लोकल मेल एक्सप्रेस जलद मार्गावर वळवल्या गेल्यात। मध्य रेल्वेवर 12 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक घेतला जातोय। हार्बर मार्गावर दुपारी 3:20 लोकल नसणार आहे। त्यामुळे एकंदरीतच मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आज रविवार आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेवर हार्बर मार्गावर हा मेगा ब्लॉक घेतला जातोय। तर रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेतला जातोय। पश्चिम रेल्वेवर कालपासून हा 36 तासांचा ब्लॉक घेतला गेलेला आहे। तर लोकलच्या 89 फेऱ्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत। तर लोकल मेल एक्सप्रेस या जलद मार्गावर वळवल्या गेलेल्या आहेत। मध्य रेल्वेवर दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून। कविता, हार्बर मार्गावर दुपारी 3:30 वाजेपर्यंत लोकल नसणार आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, हार्बर मार्ग असेल, मध्य रेल्वे असेल किंवा पश्चिम रेल्वे असेल, याच्यावरती आज जो आहे तो जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। पश्चिम मार्गावरती शनिवार आणि रविवार असा दोन दिवसाचा जो आहे तो जम्बो मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलेला आहे। रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल जी आहे ती दिलगिरी व्यक्त केलेली आहे। पश्चिम मार्गावरती जे आहे 2 दिवसाचा मेगा ब्लॉक असल्यामुळे तब्बल 89 लोकल फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर जलद लोकल असतील आणि एक्सप्रेस मेल असतील, या ज्या आहेत त्या जलद मार्गावरती ज्या आहेत त्या वळवण्यात आलेल्या आहेत। कांदिवली पश्चिमचं जे तिकीट काउंटर आहे ते पाडण्याचं काम चालू आहे। त्यामुळे हा जो आहे हा जो मेगा ब्लॉक आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। एकंदरच विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी जो आहे हा जम्बो मेगा ब्लॉक जो आहे सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। अंकिता, निश्चित कविता, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की पश्चिम रेल्वेवर देखील मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। 36 तासांचा हा मेगा ब्लॉक आहे। या लोकल सेवेवर परिणाम झालाय, या संबंधितलं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय का? नक्कीच शनिवार रविवार जे आहे 2 दिवसाचा हा पश्चिम रेल्वेचा जो मेगा ब्लॉक आहे याच्यामध्ये तब्बल 89 लोकल फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। ज्या स्लो लोकल ज्या आहेत त्या जलद मार्गावरती ज्या आहेत त्या वळवण्यात आलेल्या आहेत। आणि एकूणच बघायला गेलं तर लोकल सेवा रद्द झाल्यामुळे, त्याचबरोबर स्लो लोकल ची जी सेवा आहे ती वळवल्यामुळे जे आहे प्रवाशांना जो आहे तो नाहक त्रास भोगावा लागत आहे। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जे आहे ती दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे। अंकिता, निश्चित कविता, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।